आम्लपित्तामध्ये कॉमनली दोन लक्षणे दिसतात. एक आहे जळजळ करणे आणि मळमळ करणे. जळजळ होऊन आम्लपित्त होणे आणि मळमळ होऊन आम्लपित्त होणे, किंवा काही लोकांमध्ये जळजळ आणि मळमळ असे दोन्हीही लक्षणं दिसतात. तर यापैकी कुठल्या प्रकारचं आम्लपित्त आपल्याला झालेलं आहे ते आयुर्वेदानुसार ठरवणं महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला तुमच्या आम्लपित्तामध्ये जळजळ होतं, मळमळ होतं की जळजळ मळमळ असे दोन्ही लक्षणं तुम्हाला दिसतात. सामान्यतः रुग्ण या 3 लक्षणाशी संबंधित जास्त येतं. जळजळ होणे, काही लोकांना मळमळ होणे, काही लोकांना दोन्हीही प्रकारची जळजळ आणि मळमळ असं लक्षण दिसतं. तर आपल्याला कुठल्या प्रकारचं आम्लपित्त आहे हे पहिले ठरवायला पाहिजे. त्यानंतर त्याचं योग्य निदान करून नंतर उपचार करायला पाहिजे. तर आम्लपित्त फक्त वरवरच्या औषध घेऊन दुरुस्त करणं म्हणजे मोठ्या आजाराला निमंत्रण देणं. कारण की सर्व आजाराच्या मुळाशी अजीर्ण हे मुख्य कारण आहे. तर अजीर्णातून आम्लपित्ताची जी निर्मिती होते ती अशाच वरवरच्या औषधोपचारामुळे दीर्घकालीन आम्लपित्त हे विविध आजारासाठी कारणीभूत ठरते. म्हणजे एखाद्या आजाराच्या हेतूमध्ये किंवा कारणांमध्ये आम्लपित्त किंवा आम्लपित्त सदृश्य लक्षणं असणे हे कारण असू शकते. आयुर्वेदामध्ये कुठल्याही आजाराचा त्याच्या मूळ लक्षणांशी संबंध जोडला जातो. तर जसं की उदाहरणार्थ एखाद्याला गुडघेदुखी आहे, पण गुडघेदुखी जी आहे ही काही महिन्यांपासून आहे, पण आम्लपित्त मात्र काही वर्षांपासून आहे. तर आम्लपित्त हे मूळ कारण पकडून त्यानुसार उपचार सुरू केला जातो. वरवरची आम्लपित्ताची औषधं घेऊन बरेचदा आम्लपित्त बरं होत नाही. औषधं चालू आहे तोपर्यंत आम्लपित्त असतं, कमी झालेलं असतं. जशी औषधं संपतात तशी पुन्हा औषधं घेण्याची गरज भासते. म्हणजे सतत औषधं घेतल्यामुळेही नवीन आजाराला निर्मिती होत आहे. आधुनिक औषधांमध्ये आम्लपित्ताच्या कारणांचा विचार केलेला गेलेला नाही आहे, पण आयुर्वेदामध्ये आम्लपित्त ज्या कारणांनी होत आहे त्या कारणांचा विचार करून त्यानुसार औषधं केलेली जातात. हा मूळ फरक आहे आम्लपित्त ट्रीटमेंटमध्ये. धन्यवाद.